तर मित्रांनो, माझ्यासोबत आहेत आता जे नेपथ्याचे आहेत कलावंत कर्मचारी माझ्यासोबत उपस्थित आहेत. म्हणजे झाडीपट्टी नाटकांमध्ये हे नेपथ्याचं काम करत असतात, म्हणजे पडदे वगैरे रात्रभर खिचणे, मेकअपचं पण काम करत असतात. नाव सांगा तुमचं, परिचय. गिरीधर ढोरे वगाडा. तुमचे म्हणजे काम कसं असते मग? काम आमचे असे असते, गाडीवर जाणे स्पीकरच्या, गेल्यानंतर तिथं पडदे बांधणे आणि मेकअप करणे आणि रात्रभर रशा खिचणे. मोठी कसरत राहते, असं आमचा काम आहे. मग झोप वगैरे कधी घेत असता तुम्ही? झोप आता जाता जाता झाली तर अर्धा घंटा, नाही तर काही नाही. म्हणजे लांब जर नाटक राहिला तर गाडीवर झोप होते. हा, एखादा घंटा. तर म्हणजे तुमच्या गावावरून मग खूप दूर जर नाटक राहिला तर कशा पद्धतीने मॅनेज करता मग? आता ते मॅनेज जाता जाता 5-6 वाजतेच, नाही तर सायंकाळी होऊन जाते. हा, कधी कधी मग नाटकाला जाताना कोणकोणते कारण वगैरे येत असतात, गाडी कधी बंद फेल वगैरे पडत असते, कसे मॅनेज करता मग? तिथं जाऊन वेळ होऊन तर राहते. तर मग जसं आता जाता जाता पोलीस लोकही पकडतात गाडी, ते 500 रुपये घेऊन टाकतात. तसं असून मग गाडी जर फेल झाली तर मग दुसरी गाडी बोलावतो आम्ही. दुसरी गाडी बोलावल्यानंतर आम्ही त्या गाडीत तो सामान टाकतो आणि ते गाडी पाठवतो. तर मग तुम्हाला कसं माहित राहते का हा प्रवेश आहे, तो प्रवेश आहे, हे सामान द्यावं लागते, ते कसे म्हणजे माहित राहते? ते जसा तो पुस्तक आहे नाटकाचा, त्या पद्धतीनं मॅनेज केला जाते आणि ते सर्व आम्हाला पाठच होऊन जाते. म्हणजे एक प्रयोग झाला की पाठच होऊन जाते आम्हाला, म्हणजे पूर्ण. तुमचं नाव सांगा. माझे नाव सुनील दुमाने, मी सायगावचा. मी एक झाडीपट्टी कलावंत म्हणून, नेपथ्य म्हणून झाडीपट्टीमध्ये काम करतो. असे म्हणता. असे कसा प्रवास राहिला आतापर्यंत? एवढ्या रंगभूमी आज सर्वत्रकडे प्रसिद्ध झाली आपली, कसा प्रवास झाला? म्हणजे हा प्रवास म्हणजे खूप चांगला झाला. सुखात दुःखाचा, कधी सुखही आलं कधी दुःखही आलं तरी आपण मोठा दुःखाचा डोंगर झेललो या झाडीपट्टीमध्ये. जे अशा बरेच अडचणी गेल्या आम्हाला, ते पण आम्ही काढून घेतलो अडचणी. कधी 25 वर्षाचा काळ झाला. हिरालाल पेंटर आपल्याला साथ देत आहे आम्हाला. हो, हिरा पेंटर कसं होणार, मी 8-10 वर्ष मला म्हणजे हिरा पेंटर म्हणजे 8-10 वर्षापासून मी त्याच्याकडेच काम करतो. तर आजही आम्ही हिरा पेंटरकडेच आहोत. मग कोणते काम करत असतात नाटकाशिवाय? शेती वगैरे? शेती म्हणा, हे कोणते आपलं रोजीरोटीसाठी, आपला पोट भरासाठी आम्ही कोणतेही कामं करतो. मग कोरोनाच्या काळात नाटकावर बंदी होती, तर त्यावेळी म्हणजे कसं मॅनेज केलं मग? ते मॅनेज म्हणजे ते कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला म्हणजे कसा करायला लागलं हँडल. बापा आम्ही खेडेल विभागाला माणसं, कसं ते रोजीरोटी आपल्या चालल्या कोरोनाच्या काळात. पडदे वगैरे रंगवत असता का मग? हो, पडदे वगैरे आपण रंगवतो पेंटरनं. कशा पद्धतीने म्हणजे रंगवता मग पडदे वगैरे? पेंट वगैरे कोणता राहते मग? तो पोस्टल कलर, तो आपला पोस्टर कलर राहते, त्याच्यानं आम्ही पेंटिंग करतो. म्हणजे किती नाटकांपर्यंत आतापर्यंत तुम्ही नेपथ्याचं म्हणजे काम केलं? आता मी तर जास्त नाही, पण नाही का 700-800 नाटकापर्यंत मी नाही का काम केलं, जास्त नाही. पण त्यातील सर्वात आवडणारं नाटक तुम्हाला? आवडणारं म्हणजे आता ते आम्ही पहिलं स्टार्टिंगला मी हिराला पेंटर केला होते. सासूरवाशी, सून सांभाळा पाटलीनबाई, माईची पाखरं, कष्टाची शिदोरी, ह्या माझ्या आवडत्या नाटका. पहिले कशी होती मग झाडीपट्टी रंगभूमी जेव्हा 25 वर्षाच्या अगोदर? ठीक होती, 1 नंबर होती. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा लागला तेव्हा 2-3 रंगभूमी होत्या फक्त, प्रेस. त्यावेळी कसं होतं, म्हणजे तेव्हाचं वातावरण कसं होतं? तेव्हाचं वातावरण चांगलं होतं आणि कलाकार जे लोक आहेत ते तोलून होतं सर्व. एवढ्या नाटकं चांगल्या जात होत्या का, खूप चांगल्या. डेली रोजच कंटिन्यू, महिना घरी जायचं काम नव्हतं. म्हणजे तुम्ही नाटकाला जाता, मग तुमचं म्हणजे जेवण वगैरे कोणाकडे असते मग? सायंकाळचा मंडळाकडे, सकाळचा आमच्याकडे राहता. तर आता जर तुम्ही वळसाला जात असता तर पहिलेची रंगभूमी आणि आताची रंगभूमी कशी वाटते मग तिथं पाहिल्यानंतर? आताची रंगभूमीत काही ह्या नाही आहे, पहिलची 1 नंबर होती. कारण आता ज्याला नाटका भेटल्या त्यालाच भेटतात
कारण 55 प्रेस आहेत. पहिले 3-4च रंगभूमी होत्या तर महिना चालत होत्या. आता ज्याला भेटले त्याला भेटतात नाटका, नाही तर नाही भेटत. मग त्रास वगैरे येत नाही का? रात्रभर डोळ्या खिचाव्या लागतात, हे सामान द्यावं लागते. त्रास तर येणीच आहे, पोटासाठी येणी आहे, त्रास तर घेणीच आहे. समस्या कोणत्या येत असतात? अडचणी समस्या म्हणजे अडचणी येत नाही आम्हाला, पण एखाद्या वेळ येऊन जातात अडचणी, हँडल करायला लागते. तर हँडल करायला लागतात कलाकाराच्याच, नाही का. मंडळवाले याचे आपलं हँडल करायला लागतं अडचणी. आतापर्यंत तुम्हाला आवडणारा नाटक कोणता होता मग? एवढ्या म्हणजे पहिले नाटक कोणते होते जेव्हा 3 रंगभूमी होती? तेव्हापासून तुम्ही काम करत आहात. सुनबाई जरा जपून, भूक नाटक, आणि आई तू माझी होशील का, म्हणजे 3 नाटक हा चालत होत्या भरपूर. तर आणखी काय सांगाल मग? आज तुम्ही तेवढे जुने माणूस आणि आत्ताची रंगभूमीपर्यंत तुम्ही सेवा देतात. एवढं मोठं भाग्य मिळालं आपल्या रंगभूमीमध्ये काम करण्याचं, काय सांगाल याबद्दल? आता आम्हाला काय, आता 25 वर्ष झालं आम्ही काम करत आहोत, पण आम्हाला तो जो पेन्शन आहे तो मिळायला पाहिजे. हो, म्हणजे कलावंतांना मानधन मिळायला पाहिजे, हा आपली इच्छा आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जे नेपथ्यवाले कर्मचारी यांची आपण मुलाखत जाणून घेतली. कशा पद्धतीने ते येत असतात, कशा पद्धतीने पडदे वगैरे बांधत असतात, पेंटर वगैरे आहेत, मेकअप वगैरे करता तुम्ही. बरं, कोण म्हणजे कसं रंगवत असता मग? कोणत्या सीनला ज्या पात्र राहते व्यक्ती त्याचा मेकअप कसा करता? विलन राहिला तर विलन करतून, कॅरेक्टर राहिला तर कॅरेक्टर करतून, कॅमेटी राहिला तर कॅमेटी करतो. त्यांच्या रोलनुसार आम्हाला रंगरंगोटी वयानुसार जशी वय आहे 30 वर्ष आहे, 30 वर्षाचाच बनवायचा. 55 आहे, 55चाच करायचा, असं आहे. म्हणजे मेकअप करताना पेंट कोणते वापरतात मग? आम्ही ते पॅनकाक 27 नंबरचा वापरतो. पॅनकॅक म्हणून येतो, पॅनकॅक म्हणून 27 मपीचा नंबरचा तो वापरतो. शेडिंग पावडर, हे रंगरंगोटी सर्व कुठून शिकला आहे म्हणजे मेकअप करायचा? आम्ही मेकअप करायचा म्हणजे नाट्यक्षेत्रातूनच शिकलो. कुठे काही जाहा नाही लागला, क्लासेस नाही लावा लागलं, काही नाही, इथंच शिकलो. इथेच शिकला. क्लासेस नाही, काही नाही. नाट्यक्षेत्रामध्येच आम्ही पेंटिंग करणे शिकलो. क्लासेस नाही लावलो, काही नाही लावलो. म्हणजे या सहवासात येऊन गेला. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जे नेपथ्यवाले कलावंत होते, नेपथ्यवाले कर्मचारी होते, कशा पद्धतीने ते पडदे वगैरे बांधत असतात. लोक स्टेजवरती कलावंताला बघत असतात, पण त्याच्या मागची मेहनत हे खरी तुमची असते. असं म्हणता तुम्ही, असे थोडंसं. तर मित्रांनो, जे प्रेक्षक वर्ग आहे तो जास्तीत जास्त कलाकारांना ओळखत असतो, पण त्या कलाकारांच्या मागे सुद्धा या पडद्याच्या मागील कलावंतांचा खूप मोठा सहभाग असतो. संपूर्ण म्हणजे सीन वगैरे ते हे करत असतात. रात्रभर त्यांना कोणते सामान लागतात सीननुसार ते संपूर्ण सामान पुरवत असतात. तर खरी मेहनत पण तुमची असते. तर झाडीपट्टीतले खरे जे हिरो म्हणतात यांना म्हणायला काही हरकत नाही, कारण की लोक ओळखत नसतात. बरोबर आहे. पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो लाईक करा यांच्यासाठी, आणि काही तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, जेणेकरून आपण पुन्हा यांची मुलाखत घेऊ आणि तुम्हाला विचारू. व्हिडिओ आवडला असतील तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ सर्व झाडीपट्टीमधील डेकोरेशन जे नेपथ्यवाले कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, आणि सर्व झाडीपट्टीमध्ये शेअर करा. धन्यवाद.